क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चिमुकला हीरचा मृतदेह घेऊन आई, कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते पोहोचले तहसील कार्यालयात, पण 2 तास होऊनही प्रशासन झोपेत। तहसील परिसरात दफनविधी करण्याचा कुटुंबियांचा इशारा। सविस्तर वृत्त असे की नेर तालुक्यातील आजंती पारधी बेड्यावर दिनांक 6 जुलै 2026 रोजी रात्री हीर नावाच्या एका 6 महिन्याच्या चिमुकलीचा करुण अंत झाला। रात्रीची वेळ, सोबत पाऊस, अंधार अशा अनेक समस्या घेऊन आईच्या कुशीत झोपली 6 महिन्याची हीर। सकाळ होताच धाय मोकलून रडू लागते, पण वेळ निघून गेली होती। माझ्या मुलीचा मृत्यू कशाने झाला याची निष्पाप चौकशी व्हावी यासाठी आईसह अजंती बेड्यावरील पारधी समाज 6 महिन्याच्या निरागस मुलीचा मृतदेह घेऊन प्रशासनाच्या दरबारी येऊन आमच्या बाळाला मेल्यानंतरही न्याय मिळेल काय या प्रतीक्षेत 5 तास झाली, पण अजूनपर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी तेथे आलेला नाही। हा किती बिकट प्रश्न निर्माण होतो। हम सब भाई भाई हा नारा देणारे सध्या कुठे असतील? अजून किती पिढ्या आम्हाला सर्व सोयी सुविधेपासून दूर ठेवणार? कदाचित मनुष्य जन्म आमच्यासाठी नाहीच, हाच निर्माण झालेला प्रश्न एका आईला पडला। मृत्यूला नेमकं जबाबदार कोण आणि प्रशासन का समोर येत नाही हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। काही दिवसांपूर्वी या वस्तीवर नागरी सुविधा पोहोचवण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बबन पवार यांनी सांगितले, परंतु सुखसोयी का पोहोचल्या नाहीत ते मात्र अजूनही अस्पष्ट आहे। म्हणून जबाबदार अधिकारी समोर येऊन त्या प्रकरणी शहानिशा करत नाही तोपर्यंत आम्ही या बाळाचा दफनविधी करणार नाही आणि या तहसील कार्यालयातच दफनविधी करण्याचा पवित्रा हीरच्या कुटुंबियांनी घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी देवीचंद्र राठोड, नेर, यवतमाळ। काल त्या मुलीला लस देण्यात आली। लस देताना मग ते घरी झोपून होती। रात्री झोपल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। मग तिथे अंधार होतं, लाईट नव्हती, काही नाही। शासनाने वारंवार पत्र दिले, पदयात्रा काढल्या, सगळ्या गोष्टी केल्या, पण अजून 1-1.5 घंटा झाला, पण तहसीलदाराला चव नाही आहे, जाग नाही आहे। त्यांना आम्हाला भेटायला यायला जाग नाही आहे आणि त्यांना खुर्ची जी आहे हा खुर्ची सोडून येण्यापुरतं बी हे नाही आहे, त्यांना वेळ नाही आहे किंवा हे समाज या दुःखामध्ये आहे की नाही। त्यांना फक्त एसी पाहिजे आणि खुर्ची पाहिजे। शासनाला विनंती मागतो की साहेब आमच्यावर किती वेळ अन्याय होणार आहे एवढा? आम्ही काय कोणाचं बिघडलं? आम्ही पाकिस्तानचे रहिवासी नाही, आम्ही महाराष्ट्रातले रहिवासी आहे। आणि माझी एक विनंती आहे की बा आम्हाला 1-1.5 घंटा झाला इथं बसू, पण अजून शासनचा कोणीच यायला तयार नाही। म्हणजे किती बळी पाहिजे, किती बळी गेले पाहिजे, हेच विनंती आहे। ज्या अजंती बेड्यावरील लहान चिमुकलीचा जीव गेलेला आहे आणि त्याला आणून आम्ही तहसीलमध्ये बसलेले आहे आणि एकही शासकीय कर्मचारी असेल, तहसीलदार असेल, ते आम्हाला भेट द्यायला आले नाही। परंतु आम्हाला जागा आहेच नाही, पण आमच्या बाळाले तरी आम्ही जोपर्यंत तहसीलदार आम्हाला येऊन भेटणार नाही तोपर्यंत इथून जाणारही नाही आणि त्या मुलीचं दफनविधी बी तहसील समोरच करणार आहे। मी देवीचंद्र राठोड, महाराष्ट्र क्रांती न्यूज, नेर तालुका प्रतिनिधी। काल रात्रीला नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावर एका 6 महिन्याची मुलीचा आईच्या कुशीतच मृत्यू झाला। दुःखाने हळहळ झालेल्या या पारधी बांधवांनी आमच्या मुलीला काय झालं याचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी त्या लहान 6 महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह घेऊन ते तहसील कार्यालय नेर येथे धडकले। त्यांना आशा आहे की कोणीतरी प्रशासनाचा अधिकारी येईल आणि आम्हाला सांत्वन पण सांगतील, थोडी माहिती देतील, पण शक्यतो अजूनपर्यंत कोणीही प्रशासनाचा अधिकारी आले नाहीत। किमान त्यांना बसून 3 ते 4 तास झालेले असून अजूनपर्यंत कर्मचारी, कोणी प्रशासकीय अधिकारी त्यांना भेट देण्यासाठी आलेला नाही। त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत ते कोणताही प्रशासनाचा अधिकारी आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही त्या लहान चिमुकलीची बॉडी घेऊन तिथंच बसणार आहोत आणि जर नाही आले तर या लहान 6 महिन्याच्या चिमुकलीची जी बॉडी आहे त्याला आम्ही तहसील कार्यालयात दफन करू। महाराष्ट्र क्रांती न्यूज, नेर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।